उज्ज्वला ताई, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझा मुलगा आहे ना हर्षू, त्यांनी एक कुत्री पाळलेली ना, तर तिला छोटे-छोटे पिल्लं होते. आता 2-3 दिवसापासून तो म्हणजे पुण्यात शिकतो तो, तर मग त्याचं हे होतं, पुण्यात गेला होता तो 3 दिवस नव्हता. मग त्या पिल्लांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्याने मला प्रमाण सांगून गेला का तू यांना खाऊ घाल. मी दोन्ही वेळचं त्यांना खाऊ घालताना त्यांना म्हणायची म्हणजे मला भीती अशी वाटायची का उन्हाळा आहे, यांना कमी जास्त प्रमाण झालं तर आजारी पडतील असं. म्हणून मी त्यांना रेकी द्यायचे, हे आरोग्य संपन्न आहेत, त्यांना काहीच झालेलं नाही असं. आणि तो आला 2 दिवसांनी आणि तो म्हणतो, "मम्मी तू यांना काय खाऊ घातलं?" ते इतके म्हणजे जाड आणि चांगले दिसू राहिले मला. चेहरे पण त्यांचे एकदम मोठे झाले. "तू यांना जास्त प्रमाणात" नाही म्हटलं, "बा मी तू जेवढं सांगितलं तेवढंच खाल्लं, दिलं त्यांना." तर तो मला म्हणे, "तू काय दिलं नेमकं?" म्हटलं, "मी त्यांना रेकी दिली. ते आरोग्य संपन्न आहेत, दृढ आहेत म्हणून." आणि ते खरोखर ते पिल्लं लगेच त्याच्याकडे फोटो असतातच ना, लगेच बदल दिसायला लागला त्याला 2च दिवसात. किती पिल्लं आहेत? किती पिल्लं आहेत? 6 पिल्लंय 6. 9 होते, तर 3 दुसऱ्यांना दिले त्यांनी हं, आणि आता 6 शिल्लक आहेत. हं. बरं. छान. जर्मन शेपर्ड जर्मन शेपर्ड आहे. ओके. हो, जर्मन सगळ्यांना म्हणून शेपर्ड आहे. सांगते बघा, उज्ज्वला ताईंनी जो एक्सपिरियन्स शेअर केला की नाही, तुम्हाला सगळ्यांना सांगते त्यांच्याकडे रेंज नव्हती. शेवटी थोडीशी कमी झाली होती. तर रेकी दिल्यामुळे प्राणी हे खूप इनोसंट असतात. त्यांना राग, लोभ, द्वेष आपल्या लेकरांपेक्षाही त्यांना खूप लवकर रेकी जाते. खूप लवकर. एनर्जीचा फरक त्यांच्यावर जेवढा लवकर होतो ना, तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. फळं, फुलं, फुलांची झाडं, आपली झाडं आणि अ, हे पेट्स फार लवकर रिझल्ट येतो यांना. तुम्हाला माहिती आहे ना ते नॉन-व्हेजचं असते ती पेडिग्री आहे ना? नॉन-व्हेजची पेडिग्री असते आणि त्याच्यावर जर वांगं खाल्लं तर त्याचं इन्फेक्शन झालं माझ्या चिनूला. मला काही माहिती नव्हतं असं काही आहे. मग मी त्याला वांगं पण टाकलं आणि तो लहान होता आणि ना पाहुणे आले माझ्या घरी. तो त्यांच्या अंगावर भुंकला पण नाही. ते म्हणत, "असं कसं झालं? चिनू भुंकला नाही." मी खाली जाऊन पाहते, तर माझ्या चिनूची जीभ अशी जाड झालेली आणि ना चिनू म्हणजे माझा पपी. आणि तोंड पण पूर्ण सुजलं, पूर्ण. मला असं वाटलं आता याचं काही खरं नाही. विचारच नव्हती करू शकत मी, की आता याला काय आणि मी पण नवीनच होते रेकीला तेव्हा. पण मी काय केलं, तिथे बसले, त्याला रेकी दिली, शांत केलं. रेकी दिली म्हणजे त्या तोंडाला एनर्जी दिली, क्लीनिंग केलं, पुन्हा एनर्जी दिली, पुन्हा त्याला अफर्मेशन दिल्या आणि आले वर. पाहुण्यांचं चहा-पाणी केलं. मला असं वाटलं आता याला डॉक्टरला वगैरे बोलवावं लागेल. खाली जाते ना, तोपर्यंत माझ्या चिनूचं जे काही सगळं इन्फेक्शन झालेलं होतं ना, बिलकुल 25% वर आलं आणि पाहुणे चहा-पाणी घेऊन खाली उतरून जाताना तो त्यांच्यावर भुंकला. आणि मलाही असं वाटलं अगोदर 2 तास झाले गड्या, याचा आवाज नाही आला. म्हटलं झोपला असेल काही, आपण कामं करत असतो. तर एवढा फरक पप्पीजवर पडतो. फार लवकर पडतो. मॅडम मी पण सांगू काय? हां, तुम्हाला सांगावंच लागेल. बोला. हां, मी मध्ये एकदा रात्री 8-10 दिवस झाले, शेळीला आमच्या ताप आलेला. मग मी शेळ्या बाळगल्यात ना, मग ताप आलेला रात्री 10:30-11 वाजले. ती काही खात पण नव्हती. मग आता कुणाला फोन लावायचा, मला पण औषध घालायची भीती. लहान मुलांचं तर औषध लागू झालं तर काहीतरी असं प्रेग्नेंट होती ती. मग म्हटलं रेकी दिली आणि रेकीचा प्रभाव पण म्हणजे हातातून जात होता चांगलाच. मग नंतरला सकाळी मग ते खाल्लं व्यवस्थित होती ती. मग म्हटलं रिझल्ट मिळाला. येस. आता मी पण सगळं पक्ष्यांना, प्राण्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना सगळं मी बाळगलंय ना, सगळ्यांना रेकी देत राहते सारखं. प्रॅक्टिस. क्या बात! कोण काय करेल? आपला क्लास म्हणजे काय माहितीये काय? आयडियाचा खजानाच आहे. आहे ना? कोणाला अ, कोंबड्या, बकऱ्या, बकऱ्या, कुत्रे. कुत्रे आ, सगळ्यांना. सगळ्यांना रेकी. अजून तुम्हाला सांगते, सीमा साल्वे म्हणून आपल्याकडे होत्या. तर त्यांचा एक विशेष अनुभव सांगते तुम्हाला आता.
कबूतर माहित आहेत सगळ्यांना? कबूतर. ओके. 2-3 म्हणजे यांचं फ्लॅट तेथे घेतला. किती वर्ष झाले? 2-3 वर्षापासून तेथे राहायला गेल्यात. तेव्हापासून ह्या बाई ज्या दोरीवर कपडे वाळू टाकतात, तेथे त्या फ्लॅट सिस्टम मध्ये तुम्हाला माहिती आहे ते कसं असते तर. तर तेथे कबूतर येतात त्या गॅलरीमध्ये. छान खाली झाडं लावलेली आहेत, मस्त आहे. आणि तेथे कबूतर येतात. कबूतर येतात आणि नेहमी ते कबूतर काय करतात? एका कपड्यावर घाण करून निघून जातात. आणि मग शेवटी वास येतो, शेवटी डाग पडतो, सगळ्या गोष्टी आहेतच ना. असंच नियमित तेवढ्या गोष्टीपासून ते खूप त्रस्त झालेले. खूप त्रस्त झालेले. मग असाच सेशनमध्ये प्रश्न मांडला एक दिवस. मॅडम काय करायचं? असं-असं झालं. असं-असं होत आहे. त्यांना एकच सांगितलं, की त्यांना एनर्जी द्या, की तुम्ही सुरक्षित जागेवर जा. ही जागा आमची आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही या गॅलरीमध्ये बसा, पण प्लीज घाण करू नका. आणि तुम्ही सुरक्षित राहा. अशी छान एनर्जी द्या म्हटलं त्यांना. थँक यू म्हणा. आणि त्यानंतर आतापर्यंत गेले 12 महिने होत असतील त्यांच्या क्लासला. त्यांचा मध्ये पण फोन आला, की मला सांगतात, "मॅडम कबूतर आता घाण करतच नाहीत. कबूतर येतात, कबूतर बसतात, कबूतर जातात, पण कबूतर कपडे खराब करत नाहीत." एवढी एनर्जी काम करते. त्यांच्यासाठी आता हे इथे काय असेल हो? खरं सांगा. कशी एनर्जी काम करत असेल? माझ्याही डोक्याच्या वरचं जाते हे. पण तेथे ती एनर्जी तयार झाली आहे, की आता येथे करायची नाहीये घाण. येथे फक्त यायचं, या फुलांचा आस्वाद घ्यायचा आणि निघून जायचं. असेच ते कबूतर करतात. नक्कीच ते आल्या एखाद्या वेळेस, की तुमच्या समोर हे शेअरिंग करायला सांगेल त्यांना. खूप मस्त मज्जा घेऊन सांगतात त्या. एवढं असं झालं मॅडम, तसं झालं मॅडम, कारण तुमची भाषा तुम्हाला माहिती आहे तुम्ही कशा भाषेमध्ये सांगता तर. तो ना आतून आनंद येतो, की माझ्यामुळे असं काम झालं. तर एनर्जी ऐका ना मॅडम, अशी काम करत असते. बोला. उंदरांसाठी पण केलं तर चालेल. हो, उंदीर ना उंदीर निघून जातील ना, त्यांना सांगा की तुम्ही दुसरीकडे जा, सुरक्षित जागेवर. नक्कीच. उंदीर, हा इन्सेक्ट, उंदीर सेकंद